इथं साऱ्याच खात्यात भाव एक गाव सारे एक गाव सारे नमस्कार भुजंगराव. काल ती महादेवराव हरवल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. मी ते ढोबळेला पाठवलं होतं पण तो काय आला नाही. तर मी स्वतःच म्हणलं तुम्हाला जाऊन भेटावं. साहेब, मी वेळोवेळी त्या ढोबळेला सांगितलं पण तो ढोबळे साहेब काही कामाचा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा भुजंगराव, तुम्ही किती जरी सांगितलं ना भुजंगराव, बिबट्या आला, बिबट्यानं माणसं खाल्ली, बिबट्यानं माणसं नेली, तसं तर अजून आम्हाला कुठंच काय सापडलं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कायदा कधीच कोणाला सोडत नाही. एक ना एक दिवस नक्कीच तुमच्यापर्यंत तो पोहोचेल. पण मला वाटतं तुम्ही एक चांगला सरपंच आहे, तुमचं नाव आहे या पंचक्रोशीमध्ये, जिल्हा स्तरावर तुमचं नाव आहे. तर मला तुम्ही सहकार्य करा. साहेब, रिलॅक्स व्हा. तुम्ही पहिल्यांदा बिबट्याचा शोध लावा, नंतर ह्या दोघांना. ठीक आहे भुजंगराव, माझं काम होतं, तुम्ही या गावचं प्रथम नागरिक आहे, तुमच्याशी बोलायचं. आणि जर परिस्थिती वेगळी असेल तर ते आम्ही नक्कीच तपासून बघूया. आणि यामध्ये जर कोण दोषी आढळला तर त्याला आम्ही नाही सोडणार. चला येतो. काय अण्णा, व्यायाम करायला लागलात का काय? अगं राधा, एवढ्या सकाळी कुठं चालली? अहो अण्णा, म्हटलं चला गावातल्या सगळ्यांच्या भेटी गाठी घ्यावी, काय चाललंय काय नाही. राधा, ये फिरून फिरून. चालतंय, करा तुमचा व्यायाम, येते मी फिरून. बर. कोणीतरी मला पोरगी द्यावं, माझं लगीन व्हावं. आईला मला चष्म्यातनं काय दिसणार का? आईला हात तर नरम नरम लागत आहे. गुलब्या, ओळख बर मी कोण आहे? आईला माझं नशीबच फुटक. मला वाटलं एखाद्या पोरीनच माझं डोळं पॅक केलं का काय. अरे गुलब्या, सांगलं का लवकर मी कोण आहे? खरं का? हा. पुन्हा बदलायचं नाही बर का? नाही नाही, खरं सांग. चल ओळख पटकन, सांग लवकर मी कोण आहे? भुजंगराव. कसं काय ओळखलं म्या? नाही नाही गुलब्या, अजून एक तुला चान्स देतो, नीट सांग. अरे वा, चान्स देणार मला? अरे येड्यांना, ओळख पटकन, काय बी बोलत बस नको. हा, काशीनाथ ओळखला का नाही म्या? तर चला तर मग पटकन, मला पाहिजे ते द्या. अरे काय गुलब्या, मी महेश मोठे. तू संधी गमावली का? मी नाही काशीनाथ. हा, तुमच्या पाया पडतो महेश दादा. पण राव, एखादी मुलगी बघा, नक्की वक्ती काळी सावळी, पण एक मुलगी बघा लग्नासाठी. काय इच्छा आहे तुमची? लग्नाची तेवढी इच्छा राहिली. आपण कसली मुलगी पाहिजे तुम्हाला? कसली पण बघा, मी तुमचं व्हिडिओ बघतो. फक्त पोरगी बघा, ती फक्त जिवंत पाहिजे. राव गुलाबराव, तुमचं डोळं बंद करून माहिती चूक झाल्यासारखं वाटायला लागलं राव मला. नाही राव, उलट चांगलं झालं. तुम्हीच बघू शकता माझ्यासाठी मुलगी. आता तुम्हीच करू शकता माझ्या दोनाचं 4 हात. गुलाबराव, हा, तू इथंच थांब, मी लगेच पोरगी घेऊन येतो. लगेच तुझं लगीन करू, हा. लगेच तुझी इच्छा पूर्ण करू. आलोच बघ मी, थांब. मला पोरगी मिळते म्हणल्यावर जीव गेला तर हालत नाही. माझं लगीन होणार, माझं लगीन होणार, माझं लगीन होणार. होय. काय बोलवायचं कारण काय? अरे शिवा, ती ज्ञानबा ज्ञानबा सोनबा आहेत ना, ही पैशाची माणसं आहे ती. काशीनाथ त्यांना पैसे पुरवते म्हणून ती काशीनाथच्या बाजूने आहेत. मग आपला आता निवडणुकीचा काळ आहे, आपल्याला त्यांना घ्यावं लागतं. आपल्याकडे पैसे जाय ना का, पण आपली माणसं वाढली पाहिजे. जरा तुमच्या मागण्या काय? मागणी आपण विचारू की त्यांना सांगितलंय तुम्हाला जे पाहिजे ते आपल्या शिवाय द्यायला सांगतो. तुम्ही फक्त आपल्या बाजूने, आपल्याला काय पण करून
शिवाला सरपंच करायचं सांगितलंय मी त्यांना. त्यांना एकदा भेटूया आणि ठरवूया त्यांच्या काय मागणी आहे. जीवा तू म्हणतोय खरं आहे. तर आता तू बघ त्यांना बोलून काय म्हणते, त्यांच्या काय अपेक्षा आहेत. त्यांचं काशीनात त्यांना जर पैसे आता पुरवत नसेल तर आपण पुरवून आपल्या बाजून घेऊया. पण या गावात त्या ठिकाणी या अगोदर खूप घोळ केले, त्यामुळे जरा काळजी घ्यायची. जाऊ दे ना, पैसे गेले तर आपल्याला माणसांची गरज आहे आणि आपण पैसे देऊन माणसं घेऊया आणि भरपूर गोळा करूया. हीच 3 नाही, अजून गोळा करूया. राजकारण तर करायचंच आहे, पण जरा माणसं जपून वापरली पाहिजे. ओ महेशराव, काय करताय तुम्ही एवढ्या गडबडीत? काय सांगायचं लगा शिवा तुला, ती गुलबाई येड लगा माझ्याच मागं लागलाय लगीन कर म्हणून. हा. हो हो. अरे जेव्हा ये ना, तू पण बस. महेशराव, पण असं काय एवढं गुलब्याला बोलला, एवढा दमलाय तुम्ही? काय सांगू शिवा तुला, त्या गुलब्याची मजा करावं म्हणलं त्याच्या आईला माझ्या चांगलं टाळलं बघ. महेशराव, तुम्हाला एक सांगू, माझ्या नेहमी करणाऱ्याच्या जांगडोडीत एक तर त्याला नाद पूर्ण करावा लागतो, नाहीतर तिथनं पळून जावं लागतं. अरे शिवा, माझं तसंच झालं बाबा, म्हणून तर मी पळून आलो बाबा. लय दिवस झाले तुम्ही गावातच दिसला नाही. होय, मी पण तुम्हाला तेच म्हणणार होतो, पण तुम्ही दमून आलता म्हणून म्हणलं बोलाय नको. कुठे होता इतके दिवस, गावात दिसलाच नाही कधी. गेलतो जरा मित्रांबरोबर फिरायला, आलो जरा चक्कर मारून मस्त पैकी. हो, ते कळलं आम्हाला. पण आता तुम्हाला खरं सांगू का, येत्या 2-3 महिन्यात गावच्या निवडणूक आहेत आणि ग्रामपंचायत निवडणूक म्हणली की तुम्हाला गावात थांबावंच लागेल. त्यामुळे आता बाहेर कुठे जाण्याचं काय बेत आखू नका. आणि महेश दादा, आपल्याला शिवाला सरपंच करायचं. कसली परिस्थिती असो, शिवा सरपंच झाला पाहिजे. तुमची साथ गरजेची आम्हाला. शिवा, तुम्ही सरपंच केला उभा राहताय याचा आनंदच आहे, पण त्या भुजंगराव सारख्या घाणीचं करायचं काय आपण? यावेळेस ना मी तुझ्याच पाठीमागे राहणार आहे, कारण गावातल्या सगळ्यांनी जी घाण करून ठेवली आहे ना, आपल्याला त्यांना मतच करू वाटणार नाही. आपली साथ तुलाच. महेशराव, मला तर तुमची साथ पाहिजेच, परंतु ही जी भुजंगरावाची घाण आहे ना, ती आधी पहिली हाकलली पाहिजे. आपण सगळे आधी एकत्र आलो तर ती घाण नक्की निघेल. यस, म्हणूनच शिवा, मी यावेळेस ठरवलंय की तुला आणि आबांना कायमची साथ द्यायची बरं का. शिवा, फक्त तुला एक सांगतो, लोकांशी चांगलं बोल, त्यांच्या अडचणी सोडव, त्यांची कामं कर. लोक तुला डोक्यावर घेऊन नसतील आणि त्या भुजंगरावाला चांगलाच पायदळी तुडवतील. शब्द आहे माझा. खरं तर तुमच्या दोघांच्या डोक्यात जे चाललंय ना, ते सुद्धा माझ्या डोक्यात चाललंय. त्या भुजंगरावाच्या एकदा त्याच्या डोक्यावर तांडव केल्याशिवाय मला सुद्धा शांती भेटणार नाही. नाही, करायलाच पाहिजे. शिवा, भेटू आपण संध्याकाळी, पण एक शब्द आहे, तुला आता सरपंच केल्याशिवाय ह्या गावातनं मी बाहेरच जाणार नाही आता. यस, सरपंच करणारच, शब्द आहे आपला. महेशराव, सगळं खरं आहे, पण तुमच्यासारख्या तरुण पिढी जर माझ्यासोबत साथ असेल ना, तर मी पण नाही माघारी हटणार. ठरलं तर मग आता तुमच्या डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता मी शांतच बसणार नाही. ओके, यस. या भेटू संध्याकाळी. हो हो. बरं शिवा, आपण पण निघायचं. चल मग. ऐक की, हा. तयारी मात्र आता जोरदार करायची. काय का होईल, आणि नको टेन्शन घेऊ, मी तुमच्यासारखे मित्र माझ्यासोबत असल्यावर काय पण करू. नमस्कार अध्यक्ष, बसा. काय, कधी आलाय तुम्ही? किती वेळ झालं तुमची वाट बघतोय अध्यक्ष. आता शांत बसून नाही चालणार. आपल्याला ह्या नागाच्या वाडीचा सरपंच बदलायचा आहे. काशीनाथराव, तुम्हाला भुजंगराव माहित नाही का भुजंगराववर तुम्ही डाव टाकणार आता? अहो, त्याच्या तालमीतच तुम्ही तयार झालाय. अध्यक्ष, स्वतःच कर्तृत्व तयार करण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जातो. काशीनाथराव, भुजंगरावाचा स्तर तुम्हाला चांगला माहित आहे. त्यांनी तुम्हाला गाव सोडायला लावलंय, विसरलात का काय? अध्यक्ष, त्याचाच बदला घ्यायसाठी हा काशीनाथ ह्या गावात पुन्हा आलाय, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, पण थोडं जपून. हे राजकारण आहे, एवढंच आपल्या कानावर घालायला आलो होतो. अध्यक्ष, आम्ही पण ह्या नागाच्या वाडीचा सरपंच शिवाला करायचं ठरवलंय.
आणि ती निर्णय हा आमचा कायम आहे. काशीनाथराव, राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा दोस्त आणि कायमचा दुश्मन नसतो. बघा येऊ. या अध्यक्ष. चला. सरपंच साहेब नमस्ते. तुम्ही आणि हे तर मी पण लय दिवस विचार करत होतो तुम्ही कधी येता. अरे देवा, तुम्हीच आहे का ह्या गावचे सरपंच? पाहुणेबाई, त्या दिवशी पण मी तुम्हाला घरी येऊन सांगितलं होतं तो भाऊ मेंबर चांगला माणूस नाही. पण तुम्ही त्या दिवशी मला मारायचा का प्रयत्न केला? मुळात तुम्हाला मारायचं नव्हतं, तुम्हाला समजून सांगायचं, पण तुम्ही पळून गेला ते शिवा बरोबर. त्याला तर सोडणार नाही, पण तुम्हाला तर नीट सांगू, लक्ष देऊ नाही. सांगा एकदा नक्की तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे ते. म्हणजे तुम्हाला ऐकायचं, तुम्ही 50 एकराची मालकी नाही मालकी, तुम्हाला भाऊ मेंबरने सांगितलं नाही? माझे काका माझाच कसं घात करू शकतील हे काय मला पटत नाही. अहो हिथंच गोड पेंड खात आहे. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल ना तर उद्या या ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये सगळं काही सांगतो तुम्हाला. मी तर ग्रामपंचायत त्या दिवशी गेलती, पण त्या भाऊसाहेबने सांगितलं की अगोदर राजकारण शिकून घ्या म्हणून. अहो पाहुणे बाय, तो भाऊसाहेब आपलाच माणूस आहे. असं करा, तुम्ही जावा, उद्या या, तुम्हाला हक्क मिळवून देतो. ठीक आहे, येते उद्या काकाला घेऊन आमच्या. परत तीच गोडचूक करताय, काकांना कळू देऊ नका. उद्या या, निघा आता. ओ भाऊ, मला पारूच्या घरी जायचंय. कुठे आहे पारूचं घर? पारूचं घर ते समोरची झोपडी दिसते का, तिथून आत जावा. पारूचंच घर आहे. पारू असेल घरी, पण मला सांगा पारूकडे काय काम करलं तुम्ही आणि कोण आहे तुम्ही? काशीनाथला तर तुम्ही ओळखतच असाल ना, त्याची बायको मी राधा. काशीनाथ? अरे वा वा, तो तर माझा चांगला मित्र आहे. त्यांच्यासोबत आला का तुम्ही? ते सगळं ठीक आहे, पण मी तुम्हाला नाही ओळखलं. मी शिवा. म्हणजे कोण ते? आबासाहेब त्यांचा मुलगा का? हो. मी तर आमच्या यांच्याकडनं तुमच्याविषयी खूप काय ऐकलंय. म्हणजे काशीनाथरावांनी तुम्हाला माझ्याविषयी अगोदरच सांगितलंय? खरं सांगायचं तर तुमच्याविषयी मी चालली त्या पारूकडे. माझ्यासाठी पारूकडे चाललाय? मी नाही समजलो. अहो, तुम्हाला सरपंच करायचंय असं ठरवलंय आम्ही. खरं बोलताय की मस्करी करताय माझी वहिनी साहेब? या गावाला भुजंगरावाच्या तावडीतून वाचवणारा माणूस म्हणजे तुम्ही. खरं सांगू का वहिनी साहेब, खूप भारी वाटलं. तुम्ही आणि काशीनाथराव माझ्यासाठी एवढं करताय. आज तुम्ही माझ्यासाठी त्या पारूच्या घरी चाललाय, खूप छान वाटतंय. तसं काय नाही, हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्याशीच आम्ही प्रामाणिक राहणार आहे. गावातून आता मला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि या लढाईमधून आता मी मागं नाही हटणार. भाऊ, तुम्ही जिद्दीनं कामाला लागा. बघा, काशीनाथराव आणि मी सगळं गाव पिंजून काढते, पण तुम्हाला आम्ही सरपंच केल्याशिवाय मागे हटणार नाही. एक काम करा, तुमची साथ माझ्यासोबत अशीच राहू दे. बरं शिवभाऊ, येऊ का? जाते, पारुक जाऊन येते. या या, तुम्ही जाऊन या. अगं तू राधा ना? हो, मी राधाच, पण मी तुम्हाला नाही ओळखलं. अगं मी वीर. 10वीला आपण दोघं एकाच वर्गात होतो. अरे हा, तू वीर ना? किती दिवसातून आपली भेट झाली. पण ठीक आहे, तू आज गावात काय करते? त्या भुजंगरावाला पाडायचा आहे आणि शिवाला सरपंच करायचा आहे. अरे देवा,
मला वाटलं तू दुसऱ्या कामासाठी गावात आली असेल. कशाला पडती या राजकारणात तू? अरे तू या गावचा नागरिक आहे, मला वाटलं तू काय ते चांगलं सांगशील. अगं तो भुजंगराव लय डेंजर माणूस आहे, तो नसतो या शिवाला ऐकत. म्हणून तर आम्ही आलोय, मी आणि काशीनाथराव. म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको आलाय असं म्हणा की. हो, पण आता शिवाला सरपंच करायचंय. बर बाई ठीक आहे, करते शिवाला सरपंच. पण संध्याकाळी तू आणि काशीनाथराव माझ्या घरी चहा प्यायला या. बरं ठीक आहे, चला येऊ का? हा. राधा, तुला बघून खूप छान वाटलं. चल येऊ का?